हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आता पहाटेच्या वाजलेले आहेत 5 आणि साहेब आत्ताच त्यांच्या जॉबवरती गेले. तर साहेब गेल्याच्या नंतर मी लगेच इथे साहेबांसाठी जो काळा चहा बनवला होता त्याच्यामध्येच थोडीशी चहापत्ती जास्ती टाकली आणि आता दुधाचा चहा बनवून पिते. तर चहाला उकळी होईपर्यंत मी लगेच हे बाल्कनीमध्ये जे डस्टर सुकायला घातले होते त्याची घड्या वगैरे घालून फोल्ड करून व्यवस्थित ठेवते. आणि रोज रात्रीचं ना भांडे वगैरे घासले, किचन वगैरे क्लीन केलं ना, त्यानंतर मी जे काही हे किचनसाठी यूज होणारे डस्टर असतात ना ते सगळे मी धुवून ठेवते आणि धुवून इथे बाल्कनीमध्ये सुकायला घातलेले असतात. तर जेव्हा सकाळी उठते ना तेव्हा हे सगळे डस्टर जे असतात ते सुकलेले असतात. त्यामुळं हे लगेच व्यवस्थित फोल्ड करून जे किचनमध्ये मी ब्रॅकेट बनवलेलं आहे ना डस्टरांसाठी त्या ब्रॅकेटमध्ये हे सगळे डस्टर ठेवते. आणि त्यानंतर चहा वगैरे पिला आणि एक 10 मिनटासाठी योगा वगैरे केला. त्यानंतर मी लगेच इथे चपात्या बनवायला घेतल्या आहेत, कारण की आता भाजी वगैरे तर बनवली होती, सगळ्यांसाठीच बनवली होती. भेंडीची भाजी बनवली होती आणि भेंडीची भाजी म्हणजे अनुष्काची फेवरेट भाजी आहे, त्यामुळं ती आज भाजी आणि चपाती वगैरे खाऊन जाईल. नाहीतर मग एनी टाईम म्हटलं तर तिला काहीतरी पोहे किंवा काहीतरी असं नाश्त्याला बनवावं लागतं. सकाळी सकाळी ती चपाती वगैरे खात नाही, पण आज तिची फेवरेट भाजी असल्यामुळे ती चपाती खाईल. आणि तिला मी विचारलं तर ती बोलली की ठीक आहे, चपाती आणि भाजी वगैरे खाईल मी. त्यामुळे आता इथे पटकन चपात्या वगैरे करून घेते आणि तिला उठवते. तर आता इथे चपात्या वगैरे करून झाल्या माझ्या, म्हणजे स्वयंपाक सगळा झाला होता. तर इथे बाहेर मी आता हॉलमधलं जे काही हे अंथरायचं पांघरायचं होतं हे वाकळ वगैरे सगळे मी काढून घेते. आणि वैभव खाली झोपला होता वाकळीवरती, तर त्याला उठवून सोफ्यावरती झोपायला सांगितलं. आणि अनुष्का गेली आंघोळीला, तोपर्यंत मी हे बाकीचे कामं करून घेते, कारण की तिची आंघोळ वगैरे झाली की मग तिला नाश्ता वगैरे द्यायचा, तिची तयारी करायला, म्हणजे काही तिचं काही हरवलं असेल ते शोधून द्यायला, हे ते म्हणजे त्याच कामात हे करावं लागतं. त्यामुळं ना पटकन ती आंघोळ करते तोपर्यंत मी हे बाहेरचं जे हॉल आहे ते क्लीन करून घेते. इथं मुलांनी म्हणजे पाण्याच्या बाटल्या, पुस्तकं, बॅग सगळं इथं टाकलेलं असतं, म्हणजे रात्रभर अभ्यास करत असतात त्यामुळं. आणि हे सगळं मी काढून घेते आणि सगळं घराला स्वच्छ झाडू मारून घेते. आणि जेव्हा पण मी म्हणजे झाडू मारायला सुरुवात करते तेव्हा लगेच हातासारखं मी हे बाहेर जे दरवाजाच्या बाहेर सगळ्यांच्या चप्पल पडलेल्या असतात तर ते सगळे उचलून ठेवते. कारण की ना बाहेर ते एक मावशी झाडू मारायला येतात, त्यामुळं आपल्या मुलांच्या चप्पला त्यांनी उचलाव्या हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळं मी पटकन अगोदर ते जे काही चप्पल वगैरे असतील ते सगळे उचलून ठेवते वरती भिंतीवरती एका. आणि मला ना ते चप्पल ठेवायचं स्टँड घ्यायचं होतं, पण अजून काही त्याला मुहूर्त लागला नाही, कारण की ना माझे शेजारचे जे 2 फ्लॅट आहेत ना ते अजून रिकामीच आहेत, तिथे अजून कोणी राहायला आलं नाही. त्यामुळं ती चप्पलच्या स्टँडची एवढी काही गरज पडत नाही. तर जेव्हा ते शेजारी वगैरे राहायला येतील ना तेव्हा मात्र मला चप्पलचा स्टँड घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण की चप्पलचा स्टँड नसलं ना तर सगळ्या पॅसेजमध्ये चप्पल पसरलेले असतात. अनुष्काचे असते, माझे असते, साहेबांचे असते आणि वैभवची, म्हणजे सगळ्यांच्या चप्पलांना सगळे असं पसरलेले असतात. त्यामुळे ते चप्पलचा स्टँड जेव्हा आमचे शेजारी राहायला येतील ना कोणीतरी, तेव्हा मी ते स्टँड वगैरे घेईन.
तर आता इथे ना अनुष्काची आंघोळ वगैरे झाली होती, तर लगेच मी इथे तिचे केस विचारायला घेतले आणि तिचा मोबाईलमध्येच अजून पण पाठांतर वगैरे चालू होतं. तर आता इथे तिची हेअरस्टाईल बघा मी अशी केली आहे ह्या पद्धतीची. आता इथे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही, तर इथे बघा ही अशा पद्धतीची हेअरस्टाईल केलेली आहे. तर ही हेअरस्टाईल कशी आहे हे सांगायला विसरू नका कॉमेंटमध्ये. तर आता अनुष्काला दिला होता नाश्ता, तिचा नाश्ता चालू होता. तर तिचं ना प्रत्येक ह्याच्यामध्ये कोणतंही काम चालू असलं की तिचं ते चालूच होतं अभ्यासाचं तिचं यूट्यूबवरती. तर आता तिचा नाश्ता वगैरे झाला, पूर्ण तयारी झाली आणि तिच्या मैत्रिणी आल्या होत्या गेटवरती रिक्षा घेऊन. तेव्हा आता ती निघाली परीक्षा द्यायला. आणि आम्ही ना तिला म्हणजे टक्केवारी चांगली झाली पाहिजे हे ते असा फोर्स वगैरे करत नाही, जेवढी तिची कॅपॅसिटी आहे तेवढी टक्केवारी भेटेल. आणि शिवाय तिला ना 12वीला म्हणजे क्लासेस पण नव्हते लावलेले, त्यामुळं ना आम्ही तिच्याकडून जास्ती टक्केवारीची अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे. आणि प्लस तिचा विषय सायन्स आहे, सायन्स विथ IT, तर त्यामुळं ना तो खूप हार्ड विषय आहे असं बोलतात सगळेजण. आता मी तर काही कॉलेज वगैरे केलं नाही, पण सगळेजण बोलतात की खूप हार्ड विषय घेतला आहे तिने. त्यामुळं ना म्हणजे फक्त ती तिच्या स्वप्नांची पूर्तता तिने करावी, एवढे तिला मार्क भेटावे असं थोडंसं अपेक्षा वाटते. पण आता जे होईल ते होईल. मुलांवरती जास्ती प्रेशर पण टाकणं हे चुकीचं आहे. पण एवढंच वाटतं की तिचे जे काही स्वप्न आहेत ना पुढं करिअर बनवण्याचे, ते स्वप्न तर निदान पूर्ण व्हावं, एवढे मार्क तिला भेटावे. तिला ना एअर होस्टेस व्हायचं आहे ॲक्च्युअलमध्ये, तर तिचं ना ते स्वप्न पूर्ण व्हावं याबद्दल थोडंसं म्हणजे वाटतं मनाला की तिचं ते स्वप्न अधुरं राहू नये. आणि मी स्वतः बघते की ती आटोकाट प्रयत्न करते अभ्यासाचं, म्हणजे रात्रभर जागून अभ्यास करते, खूप प्रयत्न करते ती तिच्या स्वप्न पूर्ण व्हावं त्यासाठी. पण आता बाकी जे व्हायचं आहे ते होईल, रिझल्ट जसा लागायचा तसा लागेल, त्याचं काही प्रेशर वगैरे देणार नाही मी तिच्यावरती. कारण ती अगोदरच ती हळवी आहे, तिला जरा काही म्हणजे कुठली गोष्ट मनाला लागली ना तर ती जास्ती एकदम जीवाला लावून घेते. त्यामुळं ना मी तिला एक शब्द पण बोलत नाही, तिचा प्रयत्न चालू असतो आणि इमानदारीने प्रयत्न करते, बस माझ्यासाठी एवढंच बास आहे. तर आता इथे मी बेडरूममधलं हे बेडवरचं बेडशीट जे आहे ते चेंज केलं आहे, कारण की 3 दिवस झाले होते. तर बेडशीट चेंज केलं आणि सगळं व्यवस्थित सेटअप वगैरे केला. त्यानंतर जे काही एक्स्ट्रा उशा वगैरे होत्या त्या सगळ्या ह्या बॉक्समध्ये टाकल्या आणि बाकी फक्त वरती 2च उशा ठेवते. आता एक उशी ठेवलेली आहे आणि एक उशी ऑलरेडी वैभवने घेतलेली आहे, वैभव अजून झोपलेलाच आहे. तर आता हे जे बेडशीट वगैरे काढलं होतं ते सगळे मी धुवायला टाकलं. जे काही एक्स्ट्रा कपडे होते धुवायचे ते सगळे धुवायला टाकले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे जे कामं आहेत ना हे रोज मी बघते, पण सकाळी सकाळी लवकरच माझी कामं झालेली असतात. त्यानंतर माझ्या लक्षात येतं की अरे पडदे धुवायचे बाकी होते माझे, किंवा फॅन पुसायचा बाकी होता, हे असं कामं लक्षात येतात. पण जाऊ दे, उद्या धुवेन असं चालू होतं. त्यामुळं ना हे बऱ्याच दिवसापासून हे काम रखडलं होतं. तर आज मी फायनली इथे पडदे जे आहेत ते धुवायला घेतलेले आहेत. तर ना पूर्ण घरामध्ये 6 पडदे आहेत. तर त्यापैकी मी आज 3 पडदे धुते आणि 3 पडदे उद्या धुते, कारण की सुकायला पण जागा पाहिजे ना, त्यामुळं मी सगळे पडदे एकदम धुतणार नाही. तर आता इथे 2 पडदे ऑलरेडी काढले होते आणि हा 3रा पडदा किचनच्या कमानीचा होता, तर तो पण मी धुवायला टाकला आहे. आणि पडद्यावरती ना थोडी धूळ साठली होती, त्यामुळं खराब झाले होते. आणि त्यानंतर जेवढी काही कामं रखडलेली होती ना माझे बऱ्याच दिवसापासून, ते मी आज सकाळी सकाळी पूर्ण करायला घेतले आहेत. कारण की आता अनुष्का तर गेली कॉलेजला आणि वैभवचा उशिरा होतं, त्यामुळं ना भाजी चपाती वगैरे सगळं झालं होतं. त्यामुळं मला काही आता स्वयंपाकाचं पण टेन्शन नव्हतं. आणि शिवाय माझी आंघोळ पण अजून बाकी होती, त्यामुळं ना हे असे साफसफाईची कामं जे असतात ना ते आंघोळीच्या अगोदरच केलेली बरी असतात. कारण की एकदा आंघोळ झाली ना मग नंतर वाटतं माणसाला की नको आता हे जर काम करायला घेतलं तर धुळीनं अजून घाण होईल, त्यामुळं ना ते काम पुढच्या दिवशी असं ढकलल्या जातं. तर असं करूनच मी एवढे दिवस काढले होते. 4-5 दिवसापासून मी विचार करत होते, पण काही ना काहीतरी अडथळा येत होता आणि हे काम राहिलंच होतं माझं. तर आता फायनली हा हॉलचा जो फॅन आहे तो क्लीन करून घेतला आहे मी. आणि ना असं फॅन वगैरे क्लीन करण्यासाठी म्हणजे जे काही
जास्ती डस्टवाले कामं आहेत ती करण्यासाठी ना मी जे काही जुने कॉटनच्या मॅक्शा वगैरे असतात, ड्रेस वगैरे जे जुने असतात ना एकदम खराब झालेले, तर ते फाडून त्याचं तुकडे करून ठेवते आणि ते कपडे अशा कामासाठी यूज करते मी. कारण की ना जे किचनमधले डस्टर आहे ते तर यूज करू शकले नसते फॅन पुसायला, त्यामुळे ते डस्टर खूपच खराब झालं असतं. त्यामुळं ना हे असे कॉटनचे कपडे ना अशा कामामध्ये उपयोगाला येतात. तर आता फॅन पुसायचं काम झालं आणि सोबतच लगेच मी हा सोफा होता तर तो सोफासुद्धा पुढं ढकलून त्या खालचं जे आहे ते क्लीन करून घेते. तर फ्लोअर ना त्याच्यावरती डस्ट जमा होऊन होऊन फ्लोअर काळा झाला होता पूर्ण आणि थोड्याशा असं जाळ्या झाल्यासारख्या झाल्या होत्या सोफ्याच्या पाठीमागं. आणि इथे ना या घरामध्ये हेच एक खूप वाईट गोष्ट आहे की ना क्लिनिंग केली ना तर 2 ते 3 दिवसामध्येच लगेच वापस जाळ्या पकडतात आणि वापस डस्ट होते आणि खूप घाण होतं. त्यामुळं ना सारखं सारखं तर आता हे असे जड सोफे वगैरे म्हणजे असं पुढे मागे करून क्लिनिंग करता येत नाही. त्यामुळं ना कमीत कमी 1 हप्त्याच्या नंतर मी अशी क्लिनिंग केली की फ्लोअर असा घाण झालेला असतो, थोड्याशा जाळ्या पकडलेल्या असतात आणि सोफा पण घाण झालेला असतो धुळीने. त्यामुळं आता इथे जे काही सोफ्याच्या खाली जे काही डस्ट होती ते सगळी झाडून काढली अगोदर आणि त्यानंतर आता मी तेवढंच सोफ्याची पाठची जी जागा आहे ना तेवढी सगळे पुसून घेते. हे बघा फ्लोअर किती घाण झाला होता, भरपूर घाण झाला होता. आणि सोफ्याच्या ना खालच्या साईडला ना जास्ती गॅप नाही, त्यामुळं हा जो मोप आहे ना तो सोफ्याच्या खाली व्यवस्थित म्हणजे मोपिंग करता येत नाही त्याच्याने. त्यामुळं कधीही ते मोपिंग करायची असली ना तर हा सोफा पूर्ण पुढं ढकलावा लागतो, त्यानंतर मोपिंग करून पुन्हा सोफा पाठीमागं ढकलायचा. म्हणजे खूप जड काम आहे. म्हणजे मला ना सगळ्यात जास्ती जड काम हे फॅन पुसायचं आणि हे सोफा इकडे तिकडे करायचं, हे काम थोडंसं अवघड वाटतं मला. त्यामुळं ना ही कामं मी हप्त्यातून एकदाच करून घेते, जास्ती सारखं सारखं ही कामं करता येत नाहीत मला. आणि आता एकदा अगोदर मोपिंग केली पण त्यामुळं ना पाणी थोडंसं गढूळ झालं होतं, तर ते पाणी पण चेंज केलं आणि पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा अजून एकदा मोपिंग केली. त्यामुळं जे काही लादीवरती डस्ट जमा झाली होती, थर वगैरे जमा झाला होता, तो सगळा एकदम क्लीनपणे निघाला आहे. त्यानंतर इथे हा जो सोफा आहे ना तो भिंतीला चिटकून ठेवलेला असतो आणि त्याला थोडंसं जाळं झाल्यासारखं झालं होतं पाठीमागच्या साईडला, त्यामुळे थोडंसं काळपट दिसत होतं. तर मी लगेच त्याला म्हणजे हे लेदरचा आहे ना कपडा, त्यामुळे त्याला ना ओल्या डस्टरने व्यवस्थित पुसता येतं. तर मी ते डस्टर स्वच्छ पाण्यामध्ये पिळून घेतला आणि त्यानंतर जे काही लेदरचा भाग होता ना ते सगळं मी ह्या डस्टरने पुसून घेते. आणि खूप म्हणजे काळपटपणा वगैरे झाला होता पाठीमागच्या साईडला. आणि हा स्टडी टेबल तो इथेच ठेवलेला असतो म्हणजे सोफ्याच्या बाजूला, कारण की जास्तीत जास्त तर मुलं टेबलवरतीच अभ्यास करतात, मोठ्या टेबलवरती. त्यामुळं हा छोटासा स्टडी टेबल जास्ती उपयोगात येत नाही, तो एका साईडलाच ठेवलेला असतो. कधीतरी म्हणजे वैभव वगैरे यूज केला तर केला, नाहीतर अनुष्का तर मोठ्या टेबलवरतीच अभ्यास करते आता. तर आता इथे हे जे सोफ्याचा ना अर्धा भाग मी अगोदर ढकलला एका साईडला आणि त्यानंतर आता हा अर्धा भाग उरलेला तो नंतर हे करेल. तर हे पुसून घेते अगोदर. आणि अगोदर ना जेव्हा आम्ही हे घर न्यू घेतलं होतं ना तेव्हा आम्ही एल टाईपचा सोफा घेतला होता. तर एल टाईपचा सोफा ना इथे बसलाच नाही व्यवस्थित माझ्या घरामध्ये, कारण की जागा व्यवस्थित पुरली नव्हती. त्यामुळं तो सोफा आम्ही रिटर्न केला आणि त्यानंतर हा सोफा आहे तो आम्ही बनवून घेतला होता. तर अतिशय सुंदर असा सोफा आहे आणि माझा फेवरेट कलर आहे आणि घराशी मॅचिंग होणारा कलर आहे. लेदरचा कलर आणि भिंतीचा कलर सेम आहे. आणि सोबतच ना जे काही घराचे पडदे आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा हेच 2 कलर आहेत, म्हणजे एक ब्लू आणि एक क्रीम कलर. तर सोफे म्हणजे घराचा कलर, पडद्याचा कलर आणि सोफ्याचा कलर हा सेम सेम झालेला आहे. त्यामुळं घरामध्ये ना एकदम शानदार वाटतं, घर एकदम छान वाटतं कलर मॅचिंग झाल्यामुळं. आणि त्यानंतर इथे मी लगेच आली बेडरूममध्ये. तर बेडरूममधला पण फॅन अतिशय घाण झाला होता. तर हे बघा, पण हे ना फॅन पुसायची कामं ना करायची म्हटलं तर मग टेबलवरचे सगळे पुस्तकं काढा, टेबल रिकामा करा, पुन्हा टेबलवरती चढा उतरा. त्यामुळे ना हे फॅन पुसायची कामं ना राहूनच गेलेली असतात
आणि सोबतच एवढी डस्ट उडते घरामध्ये की त्यामुळं ना हे फॅनचा जो ओरिजिनल कलर आहे तो पूर्णपणे चेंज झाला होता. बघा ब्लू कलरचा फॅन आहे तर तो पूर्ण असा सफेद सफेद झाला होता ह्या डस्टमुळं. आणि आज माझी फायनली हे जे एक्स्ट्राची रखडलेली कामं होती ती आज पूर्ण झाली. जे जे काही काम राहिलं होतं ते पूर्ण झालं. आता मी बाकीची म्हणजे कपडे धुवायचं आणि आंघोळीचं काम माझं बाकी होतं ते करून घेते. तर तोपर्यंत आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.